सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामं सुरू आहेत। मात्र काही भागांमध्ये ज्यावेळेला महापालिका आयुक्त यांनी दौरा केला आणि पाहणी केली त्यावेळेला त्यांना या रस्त्यांमध्ये निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी थेट या ठिकाणी ठेकेदाराला हा रस्ता पुन्हा एकदा तोडून नव्यानं बांधण्याचे आदेश दिलेत। या ठिकाणी जर दृश्यांमध्ये आपण बघितलं तर अगदी काल परवालाच हा रस्ता जो आहे तो तयार झाला होता आणि पुढच्या 1-2 दिवसांमध्ये हा रस्ता सर्वसामान्य नाशिककरांसाठी खुला देखील होणार होता। मात्र महापालिका आयुक्तांनी ज्यावेळेला या ठिकाणी पाहणी केली त्यावेळेला त्यांना या ठिकाणी प्रॉपर स्लॅब टाकल्याचं लक्षात आलं। त्यांनी बघितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीचं बांधकाम होणं अपेक्षित होतं, ज्या पद्धतीचे फुटिंग घेणं आवश्यक होतं तसे घेतलेले नाही आहेत आणि त्यामुळे आयुक्तांनी तात्काळ ठेकेदाराला दंड तर ठोठवलाच, मात्र हा संपूर्ण 500 मीटरचा जो रस्ता आहे तो पुन्हा एकदा तोडायचा आणि नव्यानं बांधायचा असे आदेश दिलेले आहेत। नाशिक शहरामध्ये सध्या ज्या ज्या ठिकाणी सिंहस्थाचे कामं सुरू आहेत त्या कामांमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही, कुठेही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे। आणि यापुढे जर ठेकेदारांनी अशा पद्धतीनं बांधकामात काही चालढकल केली तर पुन्हा एकदा त्यांना तो रस्ता बांधून द्यावा लागेल असा सज्जड दम देखील महापालिका आयुक्तांनी दिला आहे। त्यामुळे आता ठेकेदाराला दंड तर होणारच आहे, मात्र बांधलेला रस्ता पुन्हा एकदा बांधावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। मॅडम, आपण रस्त्याची पाहणी केलेली आहे, निकृष्ट दर्जाचं आढळलं आहे, नेमकं काय आढळलेलं आहे, आपण काय आदेश दिले? आज आपण ॲक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते। आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हीच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायची आहे। तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की ते क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आहेत, बाकी मागे नाही आहेत। तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी गेली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली। तुम्ही बघू शकतात आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटच्या हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय। असे किती ठिकाणी मॅडम असे निकृष्ट काम तुम्हाला? आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू। कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लावला। असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवस झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचं नसेल परत करायला लावतो। इथे जे आहे इथे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला काढतो। क्रॅक्स आलेले आहेत तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही। जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवलं पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे, मग क्युरिंग केली नाही, क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत। अदरवाईज बाकी स्ट्रक्चर हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण एक्सेप्ट करणारच नाही, म्हणजे आपला तर एकदम क्लिअर आहे। शहरभर ही सगळी कामं सुरू आहे, या सगळ्या निमित्तानं इतर ठेकेदारांसाठीचा काय आपला इशारा आहे, त्यांना काय सूचना? आता जसं बाकी ठेकेदाराला पण आपण ज्यांच्या कामात थोडासा हलगर्जी पण आम्हाला वाटतोय, आपण त्यांच्यावर खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेतोय। आपण खूप मोठे फाईन्स लावले आहेत। आता या कॉन्ट्रॅक्टरवर पण आम्ही 1,84,000 पर डेचा फाईन लावणार, ऑलरेडी त्यांच्यावर 50,000चा लावला होता, आता 1,84,000चा लावणार आणि करून पण घेणार परत, आणि बाकीचे पण आपण ॲक्शन त्यांच्यावर घेणार आहे। हा फाईन कशासाठी लावला? हा की हे जे निकृष्ट त्यांनी काम केलं आहे हे अगोदर मग झाला पाहिजे होता, आता त्यांच्यामुळे आपल्याला परत करावं लागेल, परत एवढी रोड बंद करावी लागेल, त्या कारणाने म्हणजे जे आपले टेंडरमध्ये कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे आपण फाईन लावतो। आणि आता किती दिवसामध्ये हा पूर्ण रस्ता परत करायला हे करू आपण। आता काय असते कॉन्क्रीटला तसा वेळ लागतो, तरी आपले महानगरपालिकेचे रस्ते सगळ्यात फास्ट काम चालू आहे, तुम्ही बघू पण शकतात। काही पॅचेस आपण जिथे क्वालिटी आपल्याला एकदम बरोबर मिळाली ते ओपन केलेले आहे, तर ह्या 1 महिन्यात हा पूर्ण पॅच आपण क्लिअर करून घेणार। मॅडम, काल परवाच रोडचं जे आहे ते लोकार्पण केलं अशा प्रकारचा? तो ह्या रोडचा नाही, आपण ते पुढे केलेला आहे
आहे. तुम्हाला पण माहीत असेल इथे आपण तसा ऑफिशियली नाही केला होता कारण की आमची अजून ते चेकिंग बाकीच होती. आपण सकाळ सर्कलचे पुढे सातपूरपर्यंत जे आहेत ना त्या पट्ट्यात आपण ऑफिशियली ओपन केला. तिथे क्वालिटी चेक करून ते आपण केलेलं आहे. मॅडम आता एकूण शहरामध्ये किती किलोमीटरचे रस्ते सुरू आहेत आणि कधीपर्यंत हे पूर्ण होणं अपेक्षित आहे? जवळपास आपले 150 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते शहरात चालू आहे. 28 टोटल रोड्स आहे. तर आता जिथे जिथे आपले ऑलमोस्ट बॅड पॅचेस वगैरे, कॅम्बर करेक्शन, प्रोफाईल करेक्शन, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज, वायडनिंगमध्ये GSB हे सगळं लेअर वगैरे झाले आहे. सब बेस GSB झालं आहे. आता WMMचे काम बऱ्यापैकी चालू आहे. तर पावसाळ्यापर्यंत आपण WMMची स्टेजपर्यंत काम करणार. त्यानंतर आपण डांबर घेणार बिकॉज पावसाळ्यात आपण डांबर करत नाही, कधीच नाही करत. जरी आपल्याला तरी काही एक असा 15-20 दिवसाचा ब्रेक मिळाला पावसाळ्याचा तेव्हा आपण डांबर पण थोडं थोडं घेणं सुरू करू. तर अशा प्रमाणे आपला टार्गेट असा आहे की जे कॉन्क्रीट रोड्स आहे हे तर डिसेंबरपर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहे, डिसेंबर-जानेवारीपर्यंत. आणि सगळे चेक वगैरे करून मार्चपर्यंत ओपन करायचे. जे डांबर रोड आहे तिथे पण आता वायडनिंग करून WMMपर्यंत, प्रोफाईल करेक्शन करून WMMपर्यंत ऑक्टोबरपर्यंत करायचे. आणि ऑक्टोबर नंतर 3 महिन्यात आपले पुढचे डांबर वगैरेचे सगळे करायचे. आता दुसरा विषय हे पण आहे की डांबरची अवेलेबिलिटी अजूनही त्या प्रमाणात आपल्याला होत नाही बिकॉज ते प्रोडक्शन कमी आहे रिफायनरीजमध्ये. तो एक चॅलेंज आहे. पण त्यासाठी आपण ऑक्टोबर नंतर आपल्याकडे ते डांबरची जास्त डिमांड राहणार. मॅडम, कुंभमेळ्याची ही जी कामं हातामध्ये घेण्यात आली आहे त्यामुळे सामान्य नाशिककरांना प्रचंड त्रास होतोय. हा ट्रॅफिक असेल, वाहतूक कोंडी असेल, खोदलेले रस्ते असेल, चिखल असेल, याचा प्रचंड त्रास होतोय. आता कुंभमेळ्याचे जे काम होते ना तिथे खोदलेला रस्ता तुम्हाला नाही दिसणार. खूप एक छोटे मोठे 1-2 युटिलिटी वगैरे झाले ते पण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचं काम आहे चालू थोडंफार तर त्यांचं असेल. अदरवाईज आपला खोदकामचं काम पूर्ण झालं आहे. ते बऱ्यापैकी आपण रोड रिस्टोरेशन केलेलं आहे. तिथे आता प्रोफाईल करेक्शन, कॅम्बर करेक्शन, WMM ह्याचे काम चालू आहेत. आणि राहिला कुंभ व्यतिरिक्त रोड, ऑफकोर्स तिथे आता आपल्या वॉटर सप्लाय लाईन जर सगळ्यांचीच डिमांड आहे की वॉटर सप्लायचे नेटवर्क पूर्ण रिवाईज करा. खूप 40 वर्ष जुनी लाईन झाली आहे तर ते आपण इंटरनल रोड्समध्ये करतोय. MNGLचा आपला शासनानेच सांगितलं होतं ते खोदायचे आणि करायचे आहे तर तेच काम चालू आहे. कुंभमेळ्याची कामं कुठपर्यंत आली आणि कुठला टप्पा चालला? आता आपल्या बऱ्यापैकी जसं मी सांगितलं ना कुंभमेळ्याचे रोड्स जे आहे ऑक्टोबर आणि ऑक्टोबर नंतर अशी 2 प्रकारचे आपण बायफर्केशन केलेले आहे. WMMपर्यंत बऱ्यापैकी आपले काम होत आलेले आहे. वायडनिंग होत आलेली आहे. खड्डे वगैरेचं तर अगोदर आपण 28 रोड्समध्ये तर काढलाच आहे. जिथे जिथे आता पाणी साचतोय 28 रोडवर तिथे कॅचपिट्स घ्यायचे. ते कॅचपिट्ससाठी पण आता आपण तयारी प्रॉपर केलेली आहे. तर त्याप्रमाणे पावसाळ्यापर्यंत जे काम करायचे ते सगळे आता पूर्ण होईल. रामकालपथची काय परिस्थिती आहे? रामकालपथमध्ये पण आपला जे सिवरेजचा काम होता तो या महिन्यात पूर्ण होऊन जाईल आपला. तसा घाट सेक्शन जे होता होलकर पुलापासून लक्ष्मणकुंडापर्यंत तो पण आता ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे. मागचे जे बिल्डिंग्स आहेत ते पण 3-4 महिन्यात बिल्डिंगचं काम फास्ट होऊ शकते. आणि रामकुंडाचं घाट आणि सीताकुंड तिथे आता आपण काम एक बाजूला सुरू हाती घेतलेलं आहे. ते ध्वजारोहण अगोदर आपण पूर्ण करणार आणि मग बाकीचं काम आपण ध्वजारोहण नंतर करणार कारण ध्वजारोहणमध्ये तिथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आपल्याला करावी लागेल. मुंबईमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू झालेला हो. अशा सगळ्या अनुषंगानं आपण नाशिक महानगरपालिका प्रशासन म्हणून धोकेदायक वृक्षांच्या अनुषंगाने काही सूचना दिलेल्या आहेत का? तसं असेल तर काय कारवाई केली? नाही, तो विषय तोच आहे की आपल्या आता स्टे आहे माननीय NGT कोटाचा. त्यामुळे जे एकदम डेंजरस ट्री आहे अजून आपल्याकडे झाला पण असा की एक झाड पडला होता. काही ॲक्सिडेंट पण झाले आहे. आता मागच्या महिन्यातच एक माणसावर पण तो पडला आहे. त्यांनी पण कंप्लेंट टाकली आहे. पण ते स्टेमुळे आता आम्ही पण काही करू शकत नाही. ती एक म्हणजे तोच एक विषय आहेत. जुन्या वाड्यांचा पण विषय असा आहे. जुन्या वाड्यांचा आज पण एक वाडा पडला आहे. आपण ते काढतोय बऱ्यापैकी. आपण नोटीस दिलेले आहे. तर रामकुंड एरियाचे जसे एकदमच जुने झाले आहे ते थोडंफार जर तिथे कोणी राहत असेल तर त्याला आपण रामकाल पथमध्ये ॲडजस्ट करून मग ते आपण काढण्याची तयारी आपली आहे. पण साधारणतः रस्त्याचं काम झाल्यानंतर किती दिवसांनी असे स्वरूपाचे त्याला तडे जातात? हे कसं मॉनिटर करतात? हे 15, 20, 25 दिवस टेम्परेचर व्हेरिएशनवर खूप हे असतात. ऑफकोर्स याचं कारण आम्हाला अगोदरच माहिती होतं की इथे क्युरिंग नाही झाली आहे. आपण ऑलरेडी नोटीस दिला होता पण तरी आपण थोडं ऑब्झर्व करत होते. मग आता आपण ते म्हणूनच आज फील्डवर आले. आपण सगळे आमची पूर्ण टीम होती मागे तर आपण ते काढून घेतोय. तर 15, 20, 25 दिवसात ते थोडासा अजून क्लिअर होऊन जाते की तो कन्स्ट्रक्शन जॉईंट आहे का. कारण की जिथे समजा पेवर नाही झाला आणि एक शेवटचा टप्पा आहे ते आपण मॅन्युअली करतो तर पेवर आणि मॅन्युअलीमध्ये एक जॉईंट येणार म्हणजे कारण की तो कन्स्ट्रक्शन जॉईंट आहे. तो कन्स्ट्रक्शन जॉईंट जोपर्यंत हायलाईट होत नाही तोपर्यंत आपण तिथे ग्रुप कटिंग करत नाही. तो यायला त्याला 1 महिना लागतो कधी कधी. आतापर्यंत किती किलोमीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत आणि किती ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली?
नाही, आतापर्यंत अशी परिस्थिती एवढी जास्त म्हणजे ह्या स्टेजवर नाही उद्भवली आहेत. अगोदर म्हणजे DLC करताना, PQC करताना 3-4 दिवसात 5 दिवसात उद्भवले होते. तिथे आपण इमिजिएटली तेव्हा पण ॲक्शन घेतलं आहे. ते कदाचित आपल्याकडे माहिती आली नसेल, पण आपण नेहमी असं ॲक्शन घेत राहतो. आणि किती किलोमीटरचे रस्ते झालेत? रस्ते असं एकदम डायरेक्ट फिगर माझ्याकडे आता नाही आहेत. मी तुम्हाला नंतर सांगू शकते. थँक्यू मॅडम. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.